आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे। या ठिकाणी भावदेवीचं मंदिर आहे आणि इथे लिंगेश्वरचं मंदिर आहे आणि त्यामध्ये हा समोरचा जो परिसर आहे ना त्याच्यामध्ये इथे भाविक इथे विश्रांतीसाठी इथे बसलेले आहेत। पालखी आता मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि आता फटाक्यांची इथे आतिषबाजी होते। अशी लाइटिंग केलेली आहे। ठिकठिकाणी इथे खाण्याची दुकान आपल्याला पाहायला भेटतात। आईस्क्रीमची दुकान आहे, ज्वेलरीची दुकान इथे आपल्याला पाहायला भेटतात। नमस्कार मंडळी, मी अर्षित चव्हाण सहर्ष स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल अर्षित चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत हिरलोक गावामध्ये श्रीदेव लिंगेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव आहे, तर तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। तर हे गाव कुडावरून अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर आता आपण जाऊयात या हिरलोक गावामध्ये आणि तिथे जत्रा कशा प्रकारे भरली आहे ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला मंडळी, आता आपण आलो आहोत हिरलोक मध्ये आणि हिरलोक मधली आज लिंगेश्वर मंदिराची जत्रा कशा प्रकारे आहे ना ते पाहूया। चला आता आपण आहोत मंदिरात आणि मंदिराच्या बाजूला ना भरपूर इथे दुकानं लागलेली आहेत। या साईडला सुद्धा आहेत आणि या साईडला सुद्धा आहेत। तर आता आपण ना पहिल्यांदा दर्शन घेऊ मंदिरामध्ये आणि त्यानंतर ना बाहेरचा आपला जो परिसर आहे ना तो एक्सप्लोर करूया। आता आपण ना मंदिरामध्ये चाललोय आणि मंदिरामध्ये बाहेरच ना सुंदर अशी कमान केलेली आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। आता आपण ना देवळामध्ये आहोत आणि देवळामध्ये इथे ना भाविकांची इथे रांग लागलेली आहे दर्शनासाठी आणि या ठिकाणी ना इथे ओटी भरणा चालू आहे। आता लिंगेश्वर मंदिरामध्ये पाया पडलोय। आता आपण चाललेलो आहोत भावई देवीच्या मंदिरात, बाजूलाच मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊ। मंदिरामध्ये ना इथे पाठीमागे इथे ग्रीन कलरचं ना इथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि इथे गोंड्यांच्या इथे माळ लावून ते खूप सुंदररित्या इथे भावई देवीच्या मंदिरामध्ये डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे। या ठिकाणी भावई देवीचं मंदिर आहे आणि इथे लिंगेश्वरचं मंदिर आहे आणि त्यामध्ये हा समोरचा जो परिसर आहे ना त्याच्यामध्ये इथे भाविक इथे विश्रांतीसाठी इथे बसलेले आहेत आणि खूप सुंदर अशी इथे जागा आहे।
वाजलेले आहेत 11:30 आणि 11:30 वाजता इथे पालखीला सुरुवात होते। तर गावातले जे मानकरी आहेत ना ते इथे जमले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पालखीला सुरुवात होईल।
पालखी आता मंदिराच्या बाहेर आलेली आहे आणि आता फटाक्यांची इथे आतिषबाजी होते. हर हरेश्वराय करुणानंदानतेश्वर हर हरेश्वराय करुणानंदानतेश्वर हर हरेश्वराय करुणानंदानतेश्वर भज भज मनुजा शिवशंकरा भज भज मनुजा शिवशंकरा हा भवसागर रे तरला हा भवसागर रे तरला हर हरेश्वरा करुणानंदानतेश्वरा हर हरेश्वरा मान ग्राम गणेश विप्र सुकृती टेंबे कुळी जाहला जाया नाम रमापती व्रतपरा श्री दत्त प्रार्थी भला नेमे आचरिता तपा फळ मिळे सत्पुत्र तो होऊनी आला श्री गुरु वासुदेव नमिला माथा पदी ठेवून या ठिकाणी इथे फटाके लावण्यात येतात.
होता ब्राह्मण भार्या सगळा आला तिच्या उतरा मौन करीत विचित्र मगजे नाना विलासे म्हणा मोजे बंधन झालिया सदुकरी काशीपुरा चालला तो हात गुरुराज श्री नरहरी औदुंबरी राहिला
या ठिकाणी इथे मंदिराला सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे कळसाला ह्या ठिकाणी इथे ओम आहे बघा. मंडई ना आता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा इथे पूर्ण झालेली आहे. आता आपण ना या हिरलोक गावातील इथे लिंगेश्वर मंदिरामधली यात्रा कशा प्रकारे भरली आहे ना ते पाहूया. चला, तर आता आपण मंदिराच्या समोर आहोत आणि मंदिराच्या समोर ना दोन्ही साईडला इथे भरपूर दुकानं लागलेली आहेत आणि भरपूर इथे गर्दी जमलेली आहे. इथे ठिकठिकाणी इथे खाण्याची दुकानं आहेत, मंचुरियनची दुकानं आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर आपण बरोबर मंदिराच्या समोर आलेलो आहोत आणि समोर आल्यानंतर मंदिराला अशी लाइटिंग केलेली आहे. तर थोडंसं पुढे येतोय आपण. ठिकठिकाणी इथे खाण्याची दुकानं आपल्याला पाहायला भेटतात. आईस्क्रीमची दुकानं आहे, ज्वेलरीची दुकानं इथे आपल्याला पाहायला भेटतात. आणि थोडंसं आपण मंदिराच्या पाठीमागच्या दिशेने आलोय. तर पाठीमागच्या दिशेने सुद्धा इथे भाविकांची इथे गर्दी जमलेली आहे, ही जत्रा एन्जॉय करतायत. तर आपण सुद्धा थोडासा एक राऊंड मारून पाहूया. या ठिकाणी सुद्धा इथे खेळ आलेले आहेत. तर लहान मुलांना खेळण्याची ही जागा आहे. पाठीमागे सुद्धा आहेत, हे मिकी माऊस सुद्धा आले आहेत. तर लहान मुलांना खेळण्यासाठी ही जागा एकदम खूप छान आहे. म्हणजे बाईक आहे, त्यानंतर इथे मिकी माऊस आहे, त्यानंतर इथे जम्प करतात ते आहे, त्यानंतर लहान मुलांना जी खेळण्याची जी दुकानं आहेत ना ती या ठिकाणी आहेत. आईस्क्रीमची दुकानं ह्या साईडला आहेत हे बघा. त्यानंतर बरोबर ना आपण मंदिराच्या दिशेने जाणारा जो रोड आहे ना त्या दिशेने आपण परत आलोय. त्या ठिकाणी परत खेळण्याची दुकानं या साईडला आली आहे. त्यानंतर या साईडला सुद्धा खेळण्याची दुकानं आहेत, पलीकडे सुद्धा आहेत. तर आपण थोडंसं या गर्दीतून पुढे चाललोय. आनंद देणाऱ्याला भरभरून आलेले आहेत. हात मारलेले तुला धन्यवाद. धन्यवाद. 10 मिनिटापर्यंत तरी वाट पुढे जाऊया. या ठिकाणी खाण्याची दुकान आहेत, या साईडला सुद्धा आहेत. तर एवढीच होती ही जत्रा. आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. तर रात्रीचे 2 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. तर आजच्या दिवशी हिरलोक गावची जत्रा म्हणजे श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वार्षिकोत्सव कशा वगैरे पार पडला ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पहिल्यांदा आपण दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतिषबाजी आणि मंदिराला केलेली विद्युत रोषणाई हेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तुम्हाला जर हा जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल हर्षित चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू मला नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.